इगतपुरीतील मनसेच्या शिबिरात मनसैनिकांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी जाण्याचा आग्रह केल्याची माहिती मिळते। यावेळी आता राज ठाकरेंनी युतीबाबत तुम्हाला विश्वासात घेऊन योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय अशी माहिती नांदगावकरांनी दिली आहे। तर पालिका निवडणुका झाल्यावर काय होणार ते पहा असं सूचक विधान राऊतांनी केलंय। कार्यकर्त्यांची मतं राजसाहेबांनी जाणून घेतली, युती संदर्भात देखील काही कार्यकर्त्यांकडून मागणी झाली असेल। हो झालं ना, महत्त्वाचा कार्यकर्ता प्रश्न तोच होता। पण शेवटी कसं असतं की त्या विषयावरती आपला अधिकार आहे, आपल्या साहेबांना काय विचारायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी विचारलं। त्याच्यावरती साहेबांनी सांगितलं तो विषय माझ्या अखत्यारीतला आहे, मला थोडा वेळ द्या, मला काही जर काय असेल तर ते तुम्हाला सांगितल्याशिवाय मी जाणार आहे का पुढे, तुम्हीच माझी शक्ती आहात। का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे, राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही। उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल ती आपण जरूर पाहायला पाहिजे। एक आदर्श मुलाखत आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।